नमस्कार मंडळी, अधिका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसापासून मला ही रेसिपी करायची होती बेबी कॉर्नची। तर आज योग आलेला आहे तर म्हटलं चला करूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात। तर मी इथे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत बेबी कॉर्नचे, तुम्ही यापेक्षा देखील छोटे करू शकता। आणि 10 मिनिटं त्याला उकळून घ्यायचं आहे, जास्त उकळायचं नाही आहे कारण नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये सुद्धा शिजवायचं आहे। त्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे। तर बटर जळू नये म्हणून थोडंसं आपण तेल देखील घालायचं आहे। त्यानंतर जे खडे मसाले आहेत ते घालायचे आहेत आणि परतून झालं की 2 मोठे कांदे आपण बारीक चिरून यामध्ये घालायचे आहेत। हिरवी मिरची देखील घालायची आहे। कांदा थोडा मऊ झाला की आलं लसूण पेस्ट देखील छान परतून घ्यायची आहे आणि छान असं ब्राऊन रंग आला की आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे। ही कच्ची आहे त्यामुळे चांगली शिजू द्यायची आहे। आपण टोमॅटोची प्युरी शिजतेच तर सगळे आपण मसाले घालून घेऊया, जसे की धना पावडर, जिरा पावडर, हळद, आपली काश्मीरी लाल मिरची पावडर, आपली घरगुती लाल तिखट, मीठ, हे सर्व घालून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आणि एक वाफ काढायची आहे। त्यानंतर आपण जे उकडलेले बेबी कॉर्न आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये आपल्याला एक 15-20 मिनिटं तरी छान शिजवून घ्यायचे आहे। जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालू शकता, जसे की जाड हवे पातळ हवे त्याप्रमाणे हे करू शकता। तर पुन्हा आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथं आपली ही रेसिपी तयार आहे। वरून तुम्ही कसुरी मेथी देखील सुद्धा घालू शकता। तर मी तो कोथिंबीर घालूनच छान सर्व केलेला आहे। तर गरमागरम असं आपण एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात, वरून थोडंसं बटर घालूयात आणि छान गार्निश करूयात। तर खायला देखील उत्तमच लागते, जसं की आपण हॉटेलमध्ये मागवतो त्याप्रमाणेच लागते आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि काहीतरी वेगळं, त्यामुळं नक्की ट्राय करून पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।